प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी आपण आलो म्हणून सर्वात प्रथम जय जयकारानं हा कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. त्याची खऱ्या अर्थाने हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहची जयंती आहे म्हणून त्यांच्या नामघोषाने त्यांच्या जय जयकाराने आपण सुरुवात करू. सर्वांना निवेदन विनंती आहे की सर्वांनी हात वर करून आपल्याला जय घोष करायचा. माझ्या माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, दोन्ही हात वर करून पाहिजे. मावशी माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रताप सिंहजी की हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहजी की हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहजी की धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुणे मंडळी असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, आमच्या दिव्यांग माता भगिनी असतील, या ठिकाणी उपस्थित प्रमुख मंडळी या ठिकाणी असेल. सर्वात प्रथम या ठिकाणी त्यांचं शब्दसन्माने स्वागत आहे आणि दरवर्षीप्रमाणे ज्यांच्या मनामनामध्ये रक्तामध्ये स्वाभिमान, मनामनामध्ये इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे या जनसेवा करण्याचा ज्यांचा संकल्प आहे असे मला गुरुकुलाजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विविध विकास कामाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी त्यांचा उपक्रम या ठिकाणी असतो. आज 25 ते 26 लाख रुपये हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहजीच्या या मंगल कार्यालयाच्या सभागृहाच्या माध्यमातून त्यांनी दिलेले आहे. तसेच आमचे जे महान संत रविदास महाराजांच्या याच्यासाठी सुद्धा साहेबांनी या ठिकाणी हे केलेले आहे. कारण या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं स्वागत या ठिकाणी निश्चित आहे. महिलांच्या मागे लाव लोक. महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास बघितला, कधीही त्यांनी आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही. किती कठीण प्रसंग आला तरी ते डगमगले नाही. पराभव झाला तरी परत त्या जिद्दीनं त्यांनी आक्रमण केलं. सर्व समाज बांधवांना एकत्रित करून संघटित होऊन स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. आजच्या दिनी छत्रपती शिवाजी महाराज असो की हिंदू सूर्य महाराणा प्रताप असो, हे दोघं सिसोदिया वंशज म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो, आपण सर्व एक आहोत. या माध्यमातून आज आपला सर्वांनी विधायक कार्याची कास धरणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आज आमचे दिव्यांग माझ्या माता भगिनी आहेत, त्यांना साडीचं वितरण आहे. जे 11, 10वी मध्ये 12वी मध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यश संपादन केलं, त्यांच्या पाल्यासह त्यांचा सर्वांचा सत्कार आहे. पण मी जास्त वेळ या ठिकाणी आपला घेत नाही. यामध्ये जेवढेही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी इथं समोर उभे राहावं. समोर उभे करा.